पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय मग विक्रांत, काय ठरलं? कशाबद्दल? हेच फॅमिली बिझनेस वाढवणार की स्वतःचा स्वतंत्र नवा बिझनेस सुरू करणार? मी अजून काही ठरवलं नाहीये. हरकत नाही, पण विचार झालाच आणि बिझनेस करायचंच ठरलं तर मी आहे हे लक्षात असू दे. आजकाल स्टार्टअपचा जमाना आहे, त्याच्या कमिटीवर मी चेअरमन आहे. तुला फक्त ठरवायचं आहे की काय करायचं, बाकी आम्ही आहोतच. आणि कसं आहे, आपला विदर्भ पुढे जायला हवा ना. हो, डेफिनेटली. हाय. ये बेटा. काय कसलं एवढं महत्वाचं डिस्कशन चाललंय? बिझनेस संदर्भातच बोलत होतो. अच्छा. हॅलो, आलोच, ठेवा. बेटा तुमच्या गप्पा चालू दे, मी आलोच. मी काय म्हणते, आपण कुठेतरी बसून गप्पा मारूया का? कशाला उगाच असंच बोलूया. ऐका ना, ऍक्च्युली माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांच्याशी तुमची ओळख करून द्यायची होती. म्हणजे त्या कधीपासून तुमच्याबद्दल विचार. हॅलो, मी तुमच्याशी बोलते. तुमचं लक्षच नाहीये. मी बोर वगैरे करते का तुम्हाला? हो. व्हॉट? नाही, ऍक्च्युली तू काय काय झालं? काय नाही, माझा भाऊ वेदांत, त्याला शोधत होतो ना मी, दिसला. ओके, बाय. सारिका, ऍक्च्युली तुझं आणि त्या विक्रांतचं लग्न तुझे पप्पा नक्की म्हणजे करणार आहेत ना? माझ्या पप्पांच्या शब्दाला खूप जास्त मान आहे. ओके, तसं नाही, पण इथे चित्र काहीतरी भलतच दिसतंय ना. हा, चित्र भलतं दिसतंय म्हणजे व्हॉट यू मीन बाय दॅट? अगं म्हणजे आम्ही मगाशी पाहिलं ना की तू आणि तुझे पप्पा त्या विक्रांतशी बोलत होतात ते, पण तो तर तुझ्याकडे बघत सुद्धा नव्हता ग. आणि तुझी ती मावस बहीण आरती, ती आली आणि लगेच तिच्या मागे गेला. तुम्ही नक्की माझ्या मैत्रिणी आहात की माझ्या मावस बहिणीच्या? आम्ही तुझ्याच मैत्रिणी आहोत. हा, म्हणूनच तर आम्ही तुला सावध करतोय ना. आणि अगं तुझा विक्रांत ना त्या मावस बहिणीच्या पुढे मागे गोंडा घोळत असतो. मला तर असं वाटतंय, ह्या लग्नात तो तिला नक्की मागणी घालणार. मग तू बघत बसशील. नो वे, प्लीज. काय स्टेटस आहे त्या दोघींचं? हं? कुठे वानखेडे घराणं, कुठे आमचं बडवाईक घराणं, आणि कुठे या दोघी तुंपलवार. त्या दोघींना आता मी कसा धडा शिकवते ना, तुम्ही बघाच. एक्सक्यूज मी. हे कोणाचं आहे? मला नाही माहिती, त्यांचं असेल. तूच जाऊन विचार ना. मी काय विचारू? तुम्हीच जाऊन विचारा ना. पण मी असेल कोणाचे, मला काय करायचंय? इथे पडलेलं होतं. पडलेलं.
मग तुमच्या हातात कसं काय आलं? एक मिनिट, तुम्ही हे चोरी केलं? बाप रे, तुम्हाला बघून वाटलं नव्हतं की तुम्ही कधी चोरी कराल. कमाल आहे, एवढ्या मोठ्या लग्नात तुम्ही मुलींचे दागिने चोरी करताय. इथवर मजल पोचली तुमची. हो, मी आणि चोरी कोणावरही काही आरोप करायचे. तुमचा प्रॉब्लेम काय हो? माझा प्रॉब्लेम ना एकदम सिंपल. काय ना, माझं पैंजण चोरी झालं होतं, जे मला आता एका चोराच्या हातात सापडलं. म्हणजे सिद्ध झालं ना, चोरी तुम्हीच केली. थांबा, आता मला ना मैत्रिणींना बोलवू द्या, किंवा मग आई आणि आजी कुठे तुमच्या, त्या पण लागतील ना. खरं खोटं करावं लागेल ना आपल्याला. आता माझं पैंजण तुमच्या हातात सापडलंय म्हटल्यावर चोरी तुम्हीच केली. बोलवा त्यांना. नॉनसेन्स. वेदांत वानखेडेवर चोरीचा आरोप करताय तुम्ही? एक मिनिट, वेदांत वानखेडे चोरी का नाही करू शकत? तुम्ही हा, कारण वेदांत वानखेडे तर श्रीमंत आहे. करेक्ट. वेदांत वानखेडे कशी चोरी करू शकेल? मिस्टर वानखेडे, माझं एक पैंजण तुमच्या हातात आहे आणि दुसरं माझ्या पायात. म्हणजे क्लिअर आहे, चोरी तुम्हीच केली. चला आता पटकन ना मला तुमचे खिसे चेक करू द्या. हो, बघू द्या. अहो बघू द्या, काय भरोसा, बघू द्या काय काय चोरी केलंय तुम्ही. एक तर एक, बापरे, माझं कानातलं आहे ना, माझ्या बांगड्या पण आहेत. त्या दिवशी ना मंदिरात पण माझा फोन तुम्हीच चोरी केला होता. बघू द्या. आठवण करून देते, आज सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावर चोरीचा आळ घेतला होता ना. पण डोंट वरी, तुमच्या बहिणीचं लग्न आहे ना, मग मी कसलाच तमाशा करणार नाही. का सांगू? कारण माझ्या आईने आणि अण्णांनी मला शिकवलंय की माणसांवर ना जरा विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे गोष्टी सोप्या होतात. पैंजण द्या. चला आता पटकन मला सॉरी म्हण. सॉरी. आणि मी आता तुम्हाला सॉरी म्हणायलाही प्रॉब्लेम आहे? सॉरी म्हणण्याने तुमचा मान कमी होतो का? काय हो, एवढा छोटा शब्द तो, स-अ-री-ई, सॉरी. मग एवढं म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, तुमचा मान मोठा आहे म्हणून तुम्हाला काहीतरी एखादा मोठा शब्द हवाय का? मग तुम्ही म्हणू शकता की माफ करा, किंवा मग क्षमस्व. हा, क्षमस्व घ्या. वेदांत वानखेडे कधी सॉरी म्हणत नाही, कारण तो कधी चुकत नाही. माणूस तर आहात ना, माणूस चूक करतोच. मला सोडून. किती एखाद्याने स्वतःच्या इगोचा फुगा फुगवावा? एक टाचणी पुरेल मला तुमच्या इगोचा फुगा फोडण्यासाठी. तुम्हाला सांगू का मला काय वाटतं? की एक दिवस तुम्ही खूप मोठी चूक कराल आणि माझी येऊन माफी मागाल. नेवर. चॅलेंज. तो दिवस कधीच येणार नाही. मग मी पण तुम्हाला ओपन चॅलेंज करते की एक दिवस तुम्ही चूक कराल आणि माझी कान धरून माफी मागाल. कशी? कान धरून. लक्षात ठेवा. अहो, लग्नाला येताय ना तुम्ही, असं काय करताय? एक दिवस मी पेशंट्सना सुट्टी देऊ शकत नाही. आणि मीना बघेल ना. नाही नाही, याच तुम्ही.
अमूल्या, अगं किती वेळ त्या फोन मध्ये डोकं खुपसून बसलीयस. चला आवरा आता, लग्नाला आलोय हा आपण, पिकनिक नाहीये. आई हो, मी चेक करतेय की माझ्या फोन मध्ये काही व्हायरस तर नाही. काय ग बाई, तो एक करोनाचा व्हायरस आणि तुमच्या या मोबाईलचा व्हायरस. व्यवस्थित आहे का तुझा मोबाईल? झाला का चेक? आता काय झालं हिच्या मोबाईलला? पाडला की काय हिने? ए अमूल्या, आता इतक्यात नवीन फोन वगैरे मिळणार नाहीये तुला, आहे तसा वापरायचा. आई अगं फोनला काही झालेलं नाही, तू उगाच टेन्शन नको घेऊ. आणि असं पण आम्ही काय तुला दरवर्षी नवीन फोन मागतो का? ताईचा फोन बघ, 2 वर्ष झाले तरी आहे तसा आहे, नवीनच वाटतो. अमूल्याचा पण नवीनच आहे की. आणि त्याचा तर बस नको आई समोर काय बोलतेस तू? अगं, काय तुमचं खुसूर फुसूर चाललंय, आवरा लवकर, मी जरा ताईचं बघून आले. हो, काय गरज आहे का आई समोर बोलायची? एवढं काय झालं त्यात? आता जे आहे ते आहे. तायडे तू ना, तू खूप शहाणी आहे. तू आई समोर कशाला बोलायचं काय? विजय, नीट आहे. महत्वाचं काही काम असेल तर कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर कनेक्ट कर मला. ठीक आहे सर. तुमचा फोन मिळाला का? हो, पण ते महत्वाचं नाहीये. काय? फोन महत्वाचा नाहीये? माझा फोन महत्वाचा आहे आणि तो माझ्याकडेच आहे. सर, ते मला कळलं. तुमचा फोन कोणाकडे होता मी हे विचारतोय. आणि मला सांगा, तुमच्या फोनवरून ती मुलगी कोण बोलत होती? मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? अजिबात लक्ष नाहीये तुझं. सर, माझं पूर्ण लक्ष आहे म्हणून तर मी विचारतोय ना. सर, तुम्ही ती नवीन सेक्रेटरी ठेवली होती, तिला काढून टाकलं ना? बरं केलं. हो सर. बघा ना, तिच्यामुळे किती नुकसान झालंय आपलं. विजय, तू परत त्याच विषयावर येतोयस. ती मुलगी गेली खड्ड्यात. तू फक्त नीट ऐक. कोणतीही इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर कॉल मी. ओके? नोटेड सर, नोटेड. एकदम. काय रे, कुठल्या मुलीला खड्ड्यात टाकतोयस? तुला काय करायचंय? नाही, मला त्या मुलीशी काहीच नाही करायचंय, पण सहज विचारलं. नाही म्हणजे कोण आहे ती? कशी आहे दिसायला? अरे कोण मुलगी? एवढं सरळ तर विचारतोय. कोण आहे जिने तुझी झोप उडवली? नाही म्हणजे पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात एक मुलगी आली आणि तुझा छळ करून गेली. आता मोबाईल घेऊन गेली म्हणजे छळ झालास ना तुझा. तू ब्रेक लावा. तो विजय तिथे कान खातो आणि इथे तू. काही कामं नाही आहेत आणि मुलींशिवाय काही सुचत नाही ना तुला? जा मंडपात जा आणि कामं कुठवर आले चेक कर. मी आज जातोय. टाइमपास नुसता. मुलगी लाईफच्या जवळ जरी आली ना तरी मनात गुदगुल्या होतात. आणि हा ह्याला ना एखादी मुलगीच सरळ करेल. सारिका, काय हे? अजून तयार नाही झालीस? किती वेळ तयार व्हायला ग बाळा. चल, तिकडे सगळ्या विधींसाठी खोळंबले असतील. बरं सारिका, एक काम कर, पटकन आवर आणि तुझ्या दोघी बहिणींना पण बोलवून आण. हा, तुम्ही तिघी करवल्या असल्या पाहिजेत तिकडे विधींसाठी. 3 करवल्या. करवली एकच असणार आहे आणि ती म्हणजे मी. बच्चा, तू तर असणारच आहेस, पण कसं आहे, आरती सगळ्यात मोठी बहीण ना, म्हणजे आरती मोठी करवली, तू मधली करवली आणि आपली अमूल्या ती धाकटी करवली. जा बच्चा, तुम्ही तिघी बहिणी. तू सारखं त्या दोघींना मध्ये का आणतेस? पण तू पण मग सारखी का चिडतेस? त्या पण दोघी सार्थकच्या बहिणीच आहेत ना. पण मी सार्थक दादाची सख्खी बहीण आहे. हे बघ सारिका, मला सारखा या पॉइंटवरून वाद नकोय. जा त्यांना बोलवून आण. जा. ही सगळी फालतू कामं करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तुला कौतुक आहे ना त्यांचं? जा त्यांना कुरवाळ जाऊ. सारिका का सुमन, काय ग ताई, कोणावर चिडलीये सारिका? कोणाला कुरवाळ म्हणतीये? काही नाही ग सुमन, तुझ्या दोघी मुलींना तुझं अगदी सगळं ऐकतात, पण सारिका मग जरा सुद्धा काही ऐकत नाही माझं. आणि आता तर ऐकणार पण नाही. लेट्स गो. सारिका, बघितलंस, असं आहे सगळं. राहू दे ग ताई, सारिका लहान आहे अजून. सुमन, तू पण तिची बाजू घेऊ नकोस. हा, आता आपली अमूल्य हिच्यापेक्षा लहानच आहे ना, पण ती वागते का अशी? नाही ना. काय नाही ग,
बडवाईकांनी ना अति लाड करून डोक्यावर बसवून ठेवले, बाकी काही नाही. अगं असं तुला वाटतं? माझ्या दोघी सुद्धा कमी नाही आहेत. त्यांच्या अण्णाने सुद्धा अगदी लाडावून ठेवलंय. आणि खरं सांगू का ताई, मुली आपल्याकडे आहेत तेव्हाच आपण लाड करणार ना, आणि तेव्हाच त्याही हट्ट करणार. उद्या सासरी जातील तेव्हा कुणाकडे हट्ट करतील सांग बरं? लग्न झालं की सगळ्या मुली बदलतात. आपण नाही का बदललो? सारिकाचंही लग्न झालं, गळ्यात मंगळसूत्र आलं ना की बघ आपोआप जबाबदारीने वागेल. काय सांगतेस? नाही, तू जे म्हणतेस तसं जर का झालं ना तर खरंच गावभर पेढे वाटेल. होईल होईल. काय ना सुमन, कितीही आपण दुर्लक्ष करायचं ठरवलं ना तरी आयांना मुलींची काळजी असतेच बाई सतत. अगं आपली आरती आणि अमूल्य कुठे आहेत? झाल्याच असतील त्या तयार. चल आपण मांडवात जाऊया आणि आधी या दोघींना हाक मारूया. चल चल. अरे वा, आरती अमूल्य मस्त दिसताय, गोड दिसताय. बरं आरती अमूल्य, तुम्ही दोघी सुद्धा करवली आहात हा. आणि आरती तर मोठी करवली आहे. ताई तू किती मान देतेस ग माझ्या मुलींना. सुमन, अगं मला माझी जशी सारिका तशीच आरती आणि अमूल्य, त्यात काय. या लग्नात आरतीचंही जुळ देत बाई देवा. आई अगं बस, देव पण कंटाळे. किती मागे लागली असतो त्याच्या. आणि असं पण काय माहित, ताईने आधीच मुलगा शोधला. गप्प बस ताई, तू बघ म्हणजे सारिका चिडणार नाही ना तू या दोघींना करवली म्हणून उभं करतेयस. सुमन, मी आपल्या आरतीला मोठ्या करवलीचा मान का देते माहितीये का? मी जे आरतीसाठी स्थळ सुचवलं होतं ना, ती लोक सुद्धा येणार आहेत लग्नात. म्हटलं आरती मोठी करवली असली की ती सतत समोर दिसत राहील, मग काय त्यांना आपली आरती पसंतीच पडेल. अगं आपण यांना बोलवायला आलो आणि आपणच बोलत बसलो. चल चल लवकर चल. चला ग. आलोच. येतोय. काय ग सांगू काय आणि मावशीला की नका शोधू मुलगा, मुलाने मुलीला आधीच पसंत केलंय. मोठी करवली मनात भरली, कट्यार काळजात उचली. अमूल्या काय हे आई समोर कशाला उगा चुऱ्यात मारलंस मला? आरती अमूल्या, अरे तुमचे बाबा आलेत, त्यांनी तुम्हाला बोलावलंय. अण्णा आलेत? अण्णा? पण अण्णांनी फोन करून तसं कळवलं नाही. अगं मला भेटले ते, जरा घाईत होते. मी तुम्हाला दाखवते कुठे ते. चल. अण्णा अण्णा अण्णा, ही तर स्टोर रूम आहे. तायडे, हा अण्णांनी आपल्याला इथे का भेटायला बोलवलं असेल? तेच ना. थांब बघूया. अण्णा 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 कुठे आहे तुम्ही? अगं इथे तर कोणीच नाहीये. थांब अण्णांना कॉलच करते. हा. कॉल का नाही लागत आहे? अमूल्य, अगं दरवाजा बाहेरून बंद झालाय. घडी पण नाही इथे. अरे कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज, आम्ही इथे अडकलोय. आता मज्जा येणार. या दोघी जणी माझ्या भावाच्या लग्नात मुख्य करवल्या म्हणून उभे राहणार होत्या ना. आता बघ, त्यांना बाहेर सुद्धा पडता येणार नाही. अँड यू नो व्हॉट, त्या खोलीकडे कोणाचं लक्ष सुद्धा जाणार नाहीये. बाकी काही म्हणा सारिका, आयडिया तू एकदम मस्त केलीयस. आता विक्रांत फक्त माझ्याकडे बघणार. ए सारिका, एक सांगायचंच राहिलं. आम्ही दोघी जेव्हा त्यांना घेऊन जात होतो ना
तेव्हा ना तुझा तो भेटला. अगं तो विक्रांत आरती आणि अमूल्याशी गुलू गुलू गप्पा मारत होता आणि विचारत पण होता, ह्याच त्या तुम्ही करवली का? आणि असं पण म्हणाला की तुमचा नंबर पहिला का? फार फास्ट आहेत हा त्या दोघी. असं पळवून घेऊन जातील तुझ्या विक्रांतला. जस्ट शट अप. मी असं होऊ देणार नाहीये. ती तर आता विक्रांतला दिसणार सुद्धा नाही. आणि लग्नात मुख्य करवली म्हणून मी एकटी उभी राहणार. युल सी. कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज. दार उघडा प्लीज. का वेळ आपण दार वाजवतोय पण